हगवणेच्या वकिलाकडून वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय। वैष्णवी एका व्यक्तीसोबत चॅट करायची, ते पकडलं होतं। वकिलाचा कोर्टात युक्तिवाद। पतीनं पत्नीला कानाखाली मारणं म्हणजे छळ होत नाही। हगवणेच्या वकिलाचा कोर्टात अजब युक्तिवाद। हगवणे कुटुंबियांच्या पोलीस कोठडीत वाढ। सुशील हगवणेला 31 मे पर्यंत, तर शशांक, करिश्मा, लता हगवणेला 1 दिवसाची पोलीस कोठडी। मुंबई ठाण्यात जोरदार पाऊस। ठाण्यातील वंदना टॉकीज परिसरात पाणी साचलं, तर कल्याण डोंबिवलीमध्येही मुसळधार। लातूरमध्ये ढगफुटीसारखा पाऊस पडल्यानं अनेकांच्या घरात शिरलं पाणी। पालिकेनं पावसाळ्यापूर्वीची साफसफाईची कामं न केल्यानं स्थानिकांचं नुकसान। संभाजीनगर पाणी पुरवठा योजनेवरून मुख्यमंत्री फडणवीसांनी अधिकाऱ्यांना झापलं। कंत्राटदार काम करत नसतील तर त्यांना ब्लॅकलिस्ट करा, मुख्यमंत्र्यांच्या सूचना। तर ऑक्टोबर 2025 ची दिली डेडलाईन। केमिस्ट्रीची गोल्ड मेडलिस्ट असलेली शास्त्रज्ञ निघाला ड्रग्ज तस्कर। ठाण्यातील बिपिन पटेलला पोलिसांनी ठोकल्या बेड्या। उच्च शिक्षणाचा दुरुपयोग करून मोठमोठ्या कंपन्यांमध्ये काम करून मिळवत होता ड्रग्ज बनवण्याचं साहित्य। छत्रपती संभाजीनगरमधील निवासी उपजिल्हाधिकारी एसीबीच्या जाळ्यात। 1 कोटीची लाच मागितल्यानं प्रकरण आलं समोर। सहाय्यकाला लाच घेताना एसीबीनं रंगेहात पकडलं। आणि ओडिशातल्या राऊरकेलामध्ये माओवाद्यांनी स्फोटकांनी भरलेला ट्रक पळवला। ट्रकमध्ये होती 1.5 टन स्फोटकं। पोलिसांकडून शोध सुरू। वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणानं महाराष्ट्र हादरलाय। हगवणेंच्या क्रूरतेच्या अनेक गोष्टी जगासमोर आल्यानंतर अनेकांना धक्का बसला। वैष्णवीचा पती शशांक हगवणे आणि त्याच्या कुटुंबाला मदत करणारा निलेश चव्हाण असो किंवा सुयश आणि संकेत चोंधे, या नराधमांमधला समान धागा म्हणजे या सर्वांवर आपल्या बायकोचा अथवा बहिणीचा छळ केल्याचा आरोप आहे। हे नराधम घरातल्या बायकांवर दादागिरी करून पुरुषार्थ गाजवायचे। या 5 जणांचे कारनामे ऐकाल तर हैराण व्हाल। या यादीतला पहिला हैवान म्हणजे शशांक हगवणे। आपल्या सोन्यासारख्या बायकोला वैष्णवीला शशांकनं पैशांच्या हव्यासापोटी हाल हाल करून मारलं। हव्यास तर हैवान क्रमांक 2 तो म्हणजे सुशील हगवणे। शशांकचा भाऊ असलेला सुशीलही वैष्णवीच्या छळात सामील असल्याचा आरोप आहे। सुशीलची बायको मयुरी सुद्धा हगवणेंच्या घरातल्या छळाला कंटाळून निघून गेली। हैवान क्रमांक 3 निलेश चव्हाण। हगवणे फॅमिलीला रवानगी तुरुंगात त्या फॅमिलीची झाली होती। त्यानंतर वैष्णवीचं बाळ आपल्या ताब्यात ठेवणारा हाच तो निलेश चव्हाण। या निलेश चव्हाणचाही इतिहास आपल्या पत्नीच्या छळाचा आहे। हा निलेश स्पाय कॅमेरानं आपल्याच बायकोचे अश्लील व्हिडिओ शूट करायचा। पत्नीला धमकावणं, मारहाण करणं, मानसिक छळ करणं अशा विकृत मानसिकतेचा हा निलेश आहे। तर हैवान क्रमांक 4 म्हणजे चोंधे ब्रदर्स। राजेंद्र हगवणेला फरार होण्यासाठी आपली आलिशान वाहनं पुरवणारे सुयश आणि संकेत चोंधेही काही वेगळे नाहीयेत। त्यांनीही आपल्या बायकांना छळल्याचा आता उघड झालाय। संकेत चोंधेची 2 लग्न झालेली होती, तर सुयश चोंधेच्या विरोधात पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे। किरकोळ वादावरून माझे दीर नणंद आणि सासरे येऊन मारायचे। याच्या आधी मी 2दा म्हणजे याच्या आधी तर मिटवलंय माझ्या घरच्यांनी सुद्धा बसून। तर त्याच्यानंतर पण मी म्हणजे कंप्लेंट दिलेली आहे। पण ते एनसी देऊन नॉर्मल गोष्टी म्हणजे दोघांमध्ये संवाद साधून की घरातली भांडणं आहेत मिटतील असं पण पोलिसांचं म्हणणं होतं, म्हणून ते दोघांनाही बसवायचे, बोलायचे, सांगायचे। मग असं करत करत त्यांनी ते जास्त फायदा केले की आमचा दबाव आहे, आमचं सगळं ऐकतात वगैरे। ते मारहाण तर व्हायचीच कंटिन्युअसली। सासऱ्यांचं शिवीगाळ, धीराचं वेगळं, नवऱ्याचं वेगळं, प्रत्येकाचं वेगळं वेगळं होतं। मारहाण ही चालूच होती। 7 वर्ष झाली या गोष्टीला। मी त्याच्यानंतर मीटिंग्स पण केल्या होत्या, पण त्यातनं काहीच निष्पन्न झालं नाही। 19 मेला मला रात्री 11:41 मला कॉल केला होता। तर ते वैष्णवीसारखी तुझी पण तरा करेल, तुला पण फाशी घ्यायला मजबूर करेन, हे ते वारंवार बोललेत। पैसे घेऊन ये नाहीतर तिथंच राहा, हे पण ते बोललेत। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणानंतर चर्चेत आलेला गुंड निलेश चव्हाण गेल्या 8 दिवसांपासून फरार आहे। पिंपरी चिंचवड पोलिसांकडून त्याचा कसून शोध घेतला जातोय। असं असलं तरी अद्यापही तो पोलिसांना सापडलेला नाही। त्यामुळे पिंपरी पोलिसांच्या कार्यप्रणालीवर सवाल उपस्थित होत आहेत।
वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिच्या 9 महिन्यांच्या बाळाला कसपटे कुटुंबियांकडे देण्यास याच निलेशनं नकार दिला होता. वैष्णवीच्या माहेरच्यांना त्यानं पिस्तूलचा धाक दाखवला होता. दरम्यान याच प्रकरणी गुंड निलेश चव्हाणवर गुन्हेही दाखल करण्यात आले, तर त्याच्यावर नुकतेच हुंडाबळी प्रकरणीही गुन्हा दाखल करण्यात आलाय. पण अद्यापही त्याला पकडण्यात पोलिसांना यश आलेलं नाही. चव्हाणच्या मागावर पुणे पोलिसांचे 3 आणि पिंपरी चिंचवड पोलिसांचे 3 पथकं आहेत. याशिवाय आरोपी चव्हाण हवाई मार्गे पळून जाऊ नये म्हणून पिंपरी चिंचवड पोलिसांनी चव्हाण विरोधात लुकआउट नोटीसही जारी केली आहे. पण चव्हाण पोलिसांना मागील 8 दिवसांपासून गुंगारा देतोय. काय अपडेट आहे या संदर्भात? निलेश चव्हाण हा ॲब्स्कॉन्डिंग आहे, त्यासाठी पथके तैनात करण्यात आलेली आहेत आणि त्यासाठी माननीय न्यायालयापुढे स्टँडिंग वॉरंटसाठी आम्ही मूव्ह केलेला आहे. लवकरच त्याला पकडण्यात यश. अर्थात स्टँडिंग वॉरंट हा कोणत्या परिस्थितीमध्ये जारी केला जातो आणि काय त्याची एकंदरीत व्याख्या? सिरियस ऑफेन्सेसमध्ये आयडेंटिटी डिस्क्लोजर करून एखादा ॲक्युज जर ॲब्स्कॉन्डिंग असेल तर त्यासाठी आपण कोर्टाच्या परवानगीने स्टँडिंग वॉरंट इश्यू करत असतो, ज्यामध्ये त्याची मालमत्ता जप्त करण्याच्या वगैरे त्या पुढच्या तरतुदी असतात. त्यामुळे मुसक्या आवळण्याचं काम सुरू आहे निलेश चव्हाणच्या, आणि जर तो अस्तित्व लपून जर कुठे फिरत असेल आणि तो पोलिसांच्या रडारवर आलंय हे आता स्पष्ट दिसत आहे. कोणत्या क्षणी त्याला अटक होऊ शकते. मात्र सगळ्यात महत्त्वाची बातमी आणि मोठी बातमी ही आहे की निलेश चव्हाण, गुंड निलेश चव्हाण हा पोलिसांच्या रडारवर आलेला आहे. आधी लुकआउट नोटीस आणि आता स्टँडिंग वॉरंट आता त्याच्याविरुद्ध जारी करण्यात आलेला आहे आणि अर्थातच त्याला देखील अटक केली जाईल असा विश्वास पिंपरी चिंचवड पोलिसांनी व्यक्त केला आहे. बिझनेस सुरेश पाटील सर, गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड. निलेश चव्हाणवरती हा पूर्णपणे अन्याय झालेला आहे. निलेश चव्हाण हा त्याचा मित्र आहे. अशा एवढ्या वाईट परिस्थितीमध्ये त्यांनी त्याचं मैत्री निभावली. ते बाळ बघण्यासाठी 5 लोक तुरुंगात असताना ते लहान बाळ कुणी बघायचं होतं? ह्यांना अंत्यविधी झाला तेव्हा ह्यांनी बाळ काही नेलं नाही. ते बाळ बघायचं कुणी होतं? मग ह्यांनी रिक्वेस्ट केल्यामुळे ते बाळ त्यांनी सांभाळलं. त्यांनी बाळ सांभाळलं, ही माणुसकी दाखवली. उद्या सोडून गेला असता. पोलीस आहे, मीडिया माझ्या विरोधात आहे, पोलीस माझ्या मागे लागलेले आहेत, कशाला बाळ पकडायचं? तर कोणी त्यांनी बाळ सांभाळलं. त्याचा दोष काय त्याच्यामध्ये? त्याच्यावरती हा केवळ अन्याय त्याच्यावरती चाललेला आहे, ह्या युक्तिवाद केला आणि त्यांनी बाळाची हेळसांड केली असं त्याच्यावरती ज्युव्हेनाइल जस्टिस ॲक्ट सेक्शन 88 आणि 75ची त्याच्याविरुद्ध त्यांनी चार्ज लावलेला आहे. तर ती हेळसांड केल्याचा कुठलाही, ते बाळ त्यांनी व्यवस्थित सांभाळलं. तिच्या घरचे आले, अनेक आपले लोक होते, तुम्ही सुद्धा होता. सगळ्यांच्या देखत त्या बाळाची त्यांना कस्टडी त्यांनी दिलेली आहे. त्यांच्या सांगण्यानुसार निलेश चव्हाण हा इनोसंट आहे. तो एवढा इनोसंट आहे तर मग लपून का बसला, फरार का झाला असा सवाल उपस्थित होतोय. त्यामुळे पोलीस आता त्याला कधीपर्यंत पकडतात आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये पोलिसांच्या तपासातून नेमकं काय काय समोर येणार तेही बघावं लागेल. या